आज तो ठीक है, थोड़ी देर रुक, देखता है आधा घंटा। 15 आपलं सध्याचं 2 एकर मध्ये आणलं होतं आपण 2 एकर मध्ये हा बरं 2 एकर मध्ये किती ॲव्हरेज आलं बरं आपलं 30 कट्टे झाले समजा 2 एकर मध्ये 15 क्विंटल 15 क्विंटल 15-16 क्विंटल जाईल हा 15 एकरी 8चा उतार आला 8चा उतारा आला बरं आता काय मॉइश्चर होतं मावचर 13चा आलेलं आहे तिला आता 13चं हा मागितली का काय नाही आणखी ते आता काढतेवाल्याला माहित आहे ना आणखीन आलेच नाही व्यापारी हो त्या ठिकाणी सोयाबीनचं मॉइश्चर काढणं चालू आहे सध्या सोयाबीनची खरेदी ही फारशी ऑप्शनद्वारे होत नसून इथं मॉइश्चरद्वारा खरेदी होत आहे सोयाबीनची बघू शकता तुम्ही इथं मॉइश्चर किती येतं डिजिटल मीटर आहे, डिजिटल मीटर आहे 19.2 मॉइश्चर येईल याचं बघू शकता तुम्ही सोयाबीनचं आता त्याचे भाव काय ठरते पुढं बघू आपण भविष्यामध्ये जाणून घेऊया आडत दुकानदार कोण तसंच जे खरेदी वर्ग आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया आता नांगाटी खतं औषधं बियाणं हे सगळं खर्च 25 ते 30 हजार रुपये खर्च येतो एकरी एकरी बरं आणि एकरी उत्पन्न हो किती राहील आपला एकरी 7 ते 8 क्विंटलच उतारा येतो ठिकाणी आज आपण येईल आहे जालना बाजार समितीला या ठिकाणी बघू शकता तुम्ही सोयाबीन विकलेले आहे आपण येईल आज मथुरा काशी ट्रेडिंग कंपनी दुकान नंबर 8A या ठिकाणी शेतकरी बांधव आहे आपल्यासोबत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजच्या बाजारभावाविषयी अधिक माहिती व त्यांनी सोयाबीन पिकाला किती खर्च केला व सोयाबीनला काय भाव मिळाला त्यांच्याकडून आपण सविस्तर जाणून घेऊया दादा पहिलं आपलं संपूर्ण परिचय द्या तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं ज्ञानेश्वर बारिकराव पोटे राहणार गुंडेवाडी तालुका जालना जिल्हा जालना बरं तर दादा आपण किती एकरमध्ये सोयाबीन पेरले 10 एकरमध्ये 10 एकर बरं तर सोयाबीनला साधारण एकरी किती खर्च येतो बरं नांगाटीपासून तर गाडी भाडं मार्केटला आणेपर्यंत आता नांगाटी खतं औषधं बियाणं हे सगळं खर्च 25 ते 30 हजार रुपये खर्च येतो एकरी एकरी आणि एकरी उत्पन्न हो किती राहील आपला एकरी 7 ते 8 क्विंटलच उतारा येतो 7 ते 8 क्विंटल एकरी उतारा हां बरं मग काय भाव लागतील आज तुमच्या सोयाबीनला आपल्या सरासरी 5,000 रुपये तरी भाव पाहिजे आपल्याला 5 पाहिजे पण आज जिंकली काय आज विकली 3600 3700 3800 तुमची 38 जिंकली 3800 किती मॉइश्चर होतं तुमची सोयाबीनचं 16 मावचर 16 मॉइश्चर होतं बरं सरकारी खरेदी जवळपास 5,328 हो आणि खुल्या मार्केटमध्ये समजा ओलाव्यानुसार भाव खूप कमी मिळू राहिले तुमची काय मागणी आहे सरकारकडे काय अपेक्षा आहे तुमची कमीत कमी सरकारनं आपल्याला 5,000 रुपये तरी भाव द्यायला पाहिजे सोयाबीनला 5,000 सोयाबीन मिळालं पाहिजे हां आणि जो समजा भावांतर फरक आपल्या खात्यात जमा झाला पाहिजे हो ना आपल्या खात्यात जमा झाला पाहिजे पण ते कुठं होते शेतकऱ्यांना आता काय करावं तेच काही समजत नाही कारण की आपलं उत्पन्न हो किती राहिलं उत्पन्न हो राहिलं आपलं 7 ते 8 क्विंटलचा उतारा एकरी समजा 3,500 म्हणलं तर 3,500 7 14 28 ते 30,000 एकरी उतार पैसे हो राहिले हो खर्च तेवढाच लागू राहिला 25-30,000 हो प्लस में करता जा रहा, हमाली जा रही, ते आड़त हमाली मशीन खर्च गाड़ी भाड़ा ये जेब से जा रहा, सब जेब से जा रहा कुछ नहीं मिल रहा काम है कमीत कमी सोयाबीन 5-6 हजार तरी विकली पाहिजे 5 ते 6 हजार रुपये विकायलाच पाहिजे तेव्हा शेतकऱ्याला काहीतरी उरण कारण की एकरी 50-60 हजार जर झाला तर 30,000 खर्च जाऊ दे 20,000 शेतकऱ्याला 4 महिन्यात राहायला वाचायला पाहिजे हा तर या ठिकाणी सोयाबीन खूपच कमी भावाने विकत आहे हो या ठिकाणी दादा आपल्या सोबत दुसरे शेतकरी दादा तुमचं नाव सांगा कृष्णा विठ्ठलराव कुटे राहणार इसोन बुद्रुक जिल्हा तालुका जिल्हा जालना बरं आपण किती एकर सोयाबीन पेरली होती आपलं सध्याचं 2 एकर मध्ये आणलं होतं आपण 2 एकर मध्ये हा बरं तर 2 एकर मध्ये किती ॲव्हरेज आलं बरं आपलं 30 कट्टे झाले समजा 2 एकर मध्ये 15 क्विंटल 15 क्विंटल 15-16 क्विंटल जाईल हा 15 एकरी 8चा उतार आला 8चा उतारा आला बरं तर काय मॉइश्चर होतं मावचर 13चा आलेलं आहे तिला आता 13चं हा मागितली का काय नाही आणखीन ते आता काढतेवाल्याला माहित आहे ना आणखीन आलेच नाही व्यापारी हो 13चं मावचर आहे तिला मॉइश्चर समजा या ठिकाणी 16चं मॉइश्चरला काय 3800 गेली 3800 देली 14 मॉइश्चर म्हणलं तर 39 4,000 एकर लय झालं हा 39 4,000 4,000 हो बरं तर एकरी किती खर्च येतो सोयाबीनला एवढी तेवढाच खर्च द्यायला सांगितलं तेवढं 25,000 लागत तेच काढणार रे हे ते सगळं खर्च आहे ते 4,000 रुपये बोनी ले रहे, हो 13 सोयाबीनला भाव काय मिळाला पाहिजे तुमची काय अपेक्षा होती काय भाव भेटायला पाहिजे 5 लोक पाहिजे होता सोयाबीनला भाव 5 साडे हा
कमीत कमी, कारण की सरकारची खरेदीच 5,300. हो ना, मग 5 लोक पाहिजे होता ना, 300 जाऊ द्या वरले सरकारची. कारण की या खुल्या मार्केटमध्ये बी सोयाबीन सरकारकडून काय अपेक्षा आहे तुमची? सरकारनं द्यावं आता, ते राहिलेलं काय आहे, तर आमचं आता मार्केट याच्या मार्फत भावांतर फरक भावांतर परत केला तर त्याने द्यावं आम्हाला राहिलेलं आता. कारण की आपली आता 4 हरिकली जवळपास 1300 रुपये 1200 रुपये आपल्या खात्यात क्विंटल मागे पडायला पडायला पाहिजे. हा, तेव्हा शेतकरी वाचत. हो ना, बरोबर आहे. तुम्ही जाता शेतकरी दुसऱ्या शेतकरी बांधवांना काय मेसेज देऊ इच्छिता? सोयाबीन पेरली पाहिजे का नाही पेरली पाहिजे का कोणतं? आता दुसरं पीक येत नाही ना, दुसरं पीक, त्याच्यामुळे सोयाबीनवरच सगळं हे आहे आता. विदर्भ साइड में ढेर करके वक्कल नहीं है, ये करता नहीं है. हाँ, और ये मराठवाड़े में अपने करता है, प्लस में विदर्भ साइड से लाके दे रहे, तेलंगाना साइड पे ला के दे, शेतकरी को. हाँ. और यहाँ पे ये अपने पिक रहे हम. में यहाँ से अपने को खर्चा ये लग रहा है. हाँ, खर्चा लग रहा. बोलो भाई. हेलो, मैं सलीम चौधरी, गौली पोखरी, जालना. हा, तुम्ही शेतकरीचे? शेतकरी आहे मी. बरं. तुम्ही किती पेरली सोयाबीन? आम्ही 3 एकरला पेले. बरं. काय उतार आला तिचा? हे अभी या ठिकाणी आज आपण जाणून घेतला, जे शेतकरी बांधव होते त्यांच्याकडून आपण सोयाबीनचा बाजारभाव. कमीत कमी जी सोयाबीन आहे ती आज समजा 20 मॉइचर इकली 3600, व जी 14 मॉइचर आहे समजा जी 18 मॉइचर आहे ती इकली 3700, 16 मॉइचर 3800, व तसे एक पॉईंटनं जसा जसा भाव कमी होईल तसा भाव एक 50 रुपयांनी भाव वाढत जाते. या ठिकाणी 4100 रुपये जवळपास आज 10-12 मॉइचरचे भाव आहे. चालतं, या व्हिडिओमध्ये थांबूया, आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आपला आवडत व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.